बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होताना आपल्याला बघायला मिळते आहे. सध्या आपण झेंडा चौक या ठिकाणी आहोत आणि इथे सुद्धा महाराजांची जयंती साजरी होते आहे. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज सांगितलं जातं. शिवाजी महाराजांच्या पाणी प्रश्नाच्या आणि कुठेही शिवाजी महाराजांनी बांधून ठेवलं आणि नावं नाही लिहिली, नावाच्या पाट्या लावल्या नाही. रायगडावर जा, ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला त्या ठिकाणच्या पहिल्या पायऱ्यावर हिरोजी इंदोरकरांचं नाव लिहिलेलं आहे, ज्यानं तो रायगड बांधला. शिवाजी महाराजांनी आपलं नाव त्या भानगडीत नाही पडलं. हिरोजी इंदोरकरांचं नाव लिहिलं का, तर त्यानंच बांधलं. त्यानं त्याचं इंजिनिअरिंगची काही संकल्पना होती ती राबवली. शिवाजी महाराजांच्या इंजिनिअरिंगच्या संकल्पनेवर तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अध्ययन केलं, अभ्यास केला आहे. शिवाजी महाराजांच्या पाणीच्या प्रश्नावर, सामाजिक सौहार्दाच्या प्रश्नावर तत्कालीन ब्रिटिश इतिहासकारांनी अभ्यास केला, त्यांनी लिहून ठेवलंय. परंतु आम्हाला तिथपर्यंत जावं दिलं जात नाही. आम्हाला फक्त सांगितलं जातं खानवारला तो खान. प्रत्येक गडावर 395 गड बांधले, किल्ले बांधले छत्रपती शिवरायांनी. प्रत्येक गडावर पाण्याची व्यवस्था. काय म्हणतात ना ते लढाईचं नियोजन असं काया प्रकारचा धूळ जर त्या तिथून निघाला तर समजायचं तिथं धोका आहे, आणि पांढरा भेग जर आला तर समजायचं सगळं आलवेला आहे, गड ताब्यात आलाय. एवढी मोठी रणनीती, एवढ्या काही गोष्टी हे सांगितलं जात आमच्यापर्यंत अजिबात नाही. आम्हाला सांगितलं जातं ह्याच्याविषयी त्याच्याविषयी. मी तुमचा जास्त वेळ गेला नाही, तुम्ही फार आनंद उपभोगत आहात. तुम्ही या ठिकाणी तुमचा आनंद उपभोगत आहात. मी तुमच्या आनंदामध्ये विरजून घालणार नाही, परंतु त्या ठिकाणी आयोजकांनी मला बोलवलंय म्हणून थोडंसं बोलतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना ते सगळ्या गोष्टी तर कराच, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व, शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतःच्या मुली संतानांना दिल्या. राजपुतासारख्या काय म्हणतात ना, बादशहाच्या सोयरीकी नाही केल्या, बादशहाची सोयरीकी नाही केल्या. आपण जे सांगता जे की शिवाजी महाराजांना मोजऱ्या करत होते त्यांच्या मुलांना स्वतःच्या मुली दिल्या. का दिल्या? हे स्वराज्य वाढवत असताना आपली संख्या वाढली पाहिजे, आपले सहकारी वाढले पाहिजे, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी त्या सोयरीकी घडवून आणल्या. हे सगळं करत असताना या ठिकाणी शिवसेनेचे बदलापूरचे नेते आयुष्यमान वामनदादा म्हात्रे यांचे आगमन झालेलं मी आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय. या ठिकाणी शिवाजी महाराज सांगत असताना जसं मी म्हटलं, त्यांच्या गडकिल्ल्यांची धोरणं असतील, त्यांची लढाईची धोरणं असतील. इथे आम्हाला गनिमी कावा सांगितली, फक्त गनिमी कावा दोन शब्द सांगितले जातात. गनिमी कावा काय आहे? गनिमी कावा सांगितलं जातं का? जे कालच्या इराण आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये इराणनं एक ठिकाणी असं वातावरण निर्माण करून ठेवलं की त्या ठिकाणी जणू विमानं पडलेली आहेत, विमानं पाडली गेलेली आहेत, त्या ठिकाणी विमान आहे, आणि त्या ठिकाणी अमेरिकेने जाऊन आपली क्षेपणास्त्र टाकलेली वाया घालवली. त्याला गनिमी कावा म्हणतात, आणि तो गनिमा कावा छत्रपती शिवरायांच्या पासून शिकला गेलेला आहे जगाला. गनिमी काव्याचं युद्ध लढणारा पहिला छत्रपती शिवाजी महाराज हा योद्धा. आमची मंडळी डोक्याला चंद्रकोर, हातावर गोंधळ, त्याला आता काय म्हणतात टॅटू, शिवाजी महाराजांचा टॅटू, गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, खाली लिहितो बघतोस काय मुजरा कर. अरे तुझी ऐकली मुजरा त्या गाडीवर त्या शिवाजी महाराजांना मी कधी तुझी ऐकली, पण तू करताय. फार वाईट परिस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत. जसं मी म्हटलं बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत, तर हा अर्वाचीन समाज आणि ज्यांच्या कर्तृत्वाला विसरलेला आहे, फक्त आणि फक्त त्यांना डोक्यावर घेऊन नाचतोय. मी सगळ्या सर्व समाजाबाबत बोलतो, की काही कोणाला पर्टिक्युलर बोलत नाही, व्यक्तिगत बोलत नाही. समाज फक्त छत्रपती शिवरायांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचतोय, डोक्यात कुणी घेतच नाही. ज्या दिवशी छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जातील ना,
त्या दिवशी हे राज्य सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. एक नाटक आहे, तुम्ही कोणी पाहिलं नाही पाहिजे, सरांनी पाहिलं असं. राजकुमार कांगडे संभाजी भगतचं नाटक आहे. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला. कांगडे धन्यवाद. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला नाटक आहे. त्या नाटकामध्ये पार्श्वभूमी अशी दाखवली, शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतात. शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झाल्यानंतर शिवाजी महाराजांचं 1680 साली निधन होतं. यमराज त्यांना न्यायाला येतो. यमराज त्यांना त्या नाटकातली पार्श्वभूमी सांगतो. यमराज त्यांना न्यायाला येतो. यमराज त्यांना घेऊन जातो. पण जाताना तो यमदूत असतो ना, तो शिवाजी महाराजांचा राजमुकुट घेतो आणि अख्ख्या पृथ्वीवर फिरतो. प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवतो तो राजमुकुट. प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवतो. कुणाच्याच डोक्यामध्ये तो बसत नाही. कुणाच्याच डोक्यामध्ये तो राजमुकुट बसत नाही. शेवटी तुमच्या माझ्यासारख्या एका वस्तीमध्ये येतो आणि त्या ठिकाणी एक कांबळे नावाचा शाहीर असतो, त्याच्या डोक्यावर तो दिसतो. का? शिवाजी महाराजांची लढाई एकट्या औरंगजेबाबरोबर होती काय? नाही. अहमदनगरचा निजाम शहा, विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंडाचा कुतुबशहा, ही सगळी मंडळी आणि इथे गद्दार सुद्धा. जी गद्दार घराणी होती, मोहिते होते, शिर्के होते, गायकवाड होते, निंबाळकर होते, काही मंडळी होती जी औरंगजेबाच्या बादशहाच्या पदरी नोकऱ्या करत होते, ते सुद्धा. आणि या सर्वांची एकाच वेळेला छत्रपती शिवाजी महाराज लढले. हे करत असताना आदेश, काय आदेश? रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा तोशीस लागली नाही पाहिजे. आज आमचे गावखेड्यात मी शिवजन्मभूमीत जन्मलेला माणूस, जुन्नर तालुक्यामधला माझा जन्म शिवजन्मभूमीतला माझा. त्यामुळे जो जागृत अभिमान छत्रपती शिवरायांच्या विषयी असावा तो आम्हाला कायम आहे. पण यांच्या आता पाहतो जाताना गाड्या सुसाट पडतात, एखाद्या ठिकाणी थांबले ऊसाची कांडके तोडतात आणि घेऊन जातात. शिवाजी महाराज काय म्हणले की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा तोशीस लागली नाही पाहिजे. छत्रपती शिवराज छत्रपती होण्या अगोदर बाण शिवाजी असतानाचा प्रसंग, रांध्याच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केला. जिजाऊंचा आदेश